नमस्कार मित्रांनो, IPL 2026चा हा धमाकेदार हंगाम नुकताच संपलाय. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू म्हणजेच RCBने या हंगामावर नाव कोरत विजेतेपद पटकावलं. पण या संपूर्ण हंगामात काही अशा खेळाडूंनी धुमाकूळ घातला ज्यांच्या कामगिरीने चाहत्यांना वेड लावलं. आज आपण याच हंगामातील अशा 11 खेळाडूंची धमाकेदार प्लेइंग 11 पाहणार आहोत ज्यांनी आपापल्या संघासाठी उत्कृष्ट आणि वादळी कामगिरी केली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, आपल्या या बेस्ट टीममध्ये सलामीची धुरा सांभाळतील युवा वादळ वैभव सूर्यवंशी आणि त्याच्या साथीला असेल प्रिन्स शुभमन गिल. वैभवच्या स्फोटक बॅटिंगला शुभमनच्या क्लासची साथ मिळेल आणि ही जोडी कोणत्याही गोलंदाजीची पिसं काढू शकते. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर खेळेल क्रिकेटचा किंग विराट कोहली. विराटचा फॉर्म आणि त्याचा अनुभव या टीमचा कणा असेल. आणि नंबर 4 वर विकेटकीपर बॅट्समन म्हणून मैदानात उतरेल पॉकेट डायनामाइट ईशान किशन, जो मधल्या फळीत येऊन धावांचा वेग कायम ठेवेल. आता बोलूया अशा खेळाडूंबद्दल जे सामन्याचा पासा कधीही पलटू शकतात. नंबर 5 वर खेळेल RCBला चॅम्पियन बनवणारा रजत पाटीदार. तो या आपल्या संघाचा देखील कर्णधार असणार आहे. स्पिनर्स विरुद्ध त्याचे गगनचुंबी षटकार या हंगामात सर्वात घातक ठरले आहेत. त्याच्या जोडीला नंबर 6 वर असेल जगातील सर्वात खतरनाक फिनिशर हेनरिच क्लासेन आणि नंबर 7 वर ऑलराऊंडर म्हणून खेळेल कृणाल पांड्या, ज्याने बॅट आणि बॉल दोन्हीने या हंगामात मॅच विनिंग कामगिरी केली आहे. आता वळूया आपल्या बॉलिंग अटॅककडे. स्पेशल फिरकीपटू म्हणून आपल्या टीममध्ये असेल मिस्ट्री स्पिनर सुनील नरेन, ज्याच्या ओव्हर्समध्ये धावा काढणं या हंगामातही फलंदाजांना जमलं नाही. वेगवान गोलंदाजीची कमान सांभाळेल या हंगामात धुमाकूळ घालणारा पर्पल कॅप विनर कगिसो रबाडा. त्याला साथ लाभेल स्विंगचा सुलतान भुवनेश्वर कुमारची, ज्याने सुरुवातीला आणि डेथ ओव्हर्समध्ये कमाल केली. आणि या त्रिकुटात तिसरा वेगवान गोलंदाज असेल जोफ्रा आर्चर, ज्याच्या वेगासमोर भल्या भल्यांची दांडी गुल झाली. तर मित्रांनो, अशी असेल आपली IPL 2026 ची बेस्ट 11. तुम्हाला हा संघ कसा वाटला? तुमच्या मते यात आणखी कोणत्या खेळाडूचा समावेश असायला हवा होता? आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच क्रिकेट विश्वातील धमाकेदार बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.